हाय ब्युटिफुल सोल, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती स्नेहा संगड टॅरोवरती। आज आपण कन्या राशीवालो तुमच्यावर रीडिंग करणार आहोत। महादेवांचा काय तुम्हाला तातडीचा संदेश आलेला आहे। जर ही रीडिंग तुम्हाला लागू करायची असेल तर पहिले काय करा, तर तुम्ही आपली एनर्जी एक्सचेंज करा। आता एनर्जी एक्सचेंज कशी करतात तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। त्यामुळे काय होते, तुमची एनर्जी इथे कनेक्ट होते, चॅनलला तुमची हजेरी लागते, त्यामुळे तुम्हाला येणारी प्रत्येक रीडिंग लागू होते। आता तुम्ही एक काम करा, जेव्हा मी कार्ड स्प्रेड करत असते तेव्हा माझ्या हातांकडे आणि कार्ड्सकडे पूर्ण लक्ष केंद्रित करा आणि महादेवांना मनातल्या मनात प्रार्थना करा की महादेवा, या रीडिंगमध्ये माझ्यासाठी तुमचा काय संदेश येत आहे, तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करत आहे हे मला नक्की सांगा। मी माझी ऊर्जा इथे जोडत आहे, तर प्लीज मला सांगा माझ्यासाठी काय सल्ला देत आहेत तुम्ही। तर कन्या राशीच्या जातकांसाठी सध्याचा काळ हा संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा आणि एका अत्यंत शक्तिशाली दैवी परिवर्तनाचा आहे। महादेवाचा तिसरा नेत्र म्हणजे त्यांचा तिसरा डोळा तुमच्या आयुष्यात एक असा बदल घडून आणत आहे जो तुमच्या जुन्या दुःखाचा, संकटांचा आणि संघर्षाचा अध्याय कायमचा संपून टाकेल। महादेव तुम्हाला सांगत आहे की ज्या गोष्टी, नाती किंवा परिस्थिती आता तुमच्या प्रगतीसाठी योग्य नाही, त्या तुमच्या आयुष्यातून आता हळूहळू नाहीशा होत आहेत। हा बदल सुरुवातीला तुम्हाला वेदनादायी किंवा भीतीदायक वाटू शकतो, पण हा विनाश नाही, तर एक नवीन आणि सुंदर निर्मितीची सुरुवात आहे। ज्याप्रमाणे नवीन अंकुर फुटण्यासाठी जुने पाने गळून पडणे गरजेचे असते, अगदी तसेच तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा, जुने मानसिक आघात आणि वाईट काळ आता पूर्णपणे भस्म होत आहे। भूतकाळाला घट्ट धरून ठेवणे बंद करा, कारण महादेव तुमच्यासाठी एका नव्या सुवर्ण काळाची दारे उघडी करत आहेत। तुम्हाला आता कौटुंबिक सुख, समृद्धी आणि स्थैर्याचे आगमन तुमच्या घरात होणार आहे। आर्थिक आणि कौटुंबिक आघाडीवर महादेवांचा अत्यंत मोठा आणि शुभ आशीर्वाद तुमच्यावर वर्षणार आहे। तुमच्या संपूर्ण कुटुंबात बऱ्याच काळापासून चाललेले आर्थिक ताणतणाव, मालमत्तेचे वाद किंवा अंतर्गत कलह आता कायमचे मिटणार आहेत। महादेव तुमच्या घरात सुख, समृद्धी, संपत्ती आणि स्थैर्याचा आशीर्वाद पाठवत आहेत। कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि घरामध्ये एखादे मोठे मंगल कार्य किंवा आनंदाचा सोहळा पार पडू शकतो। तुमची आर्थिक बाजू इतकी मजबूत होईल की तुम्ही केवळ स्वतःच्याच नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या गरजा अतिशय सुख समाधानाने पूर्ण करू शकाल। पिढ्यानपिढ्या चालत आलेले आर्थिक अडथळे दूर होऊन तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहील, असा हा महादेवांचा तातडीचा आणि अत्यंत सकारात्मक संदेश आहे। घरगुती आनंद आणि नवीन सुरुवातीचा उत्साह तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि घरात आता आनंदाचे, उत्सवाचे आणि शांततेचे वातावरण निर्माण होणार आहे। तुम्ही बऱ्याच काळापासून ज्या मानसिक सुखाच्या आणि सुरक्षेच्या शोधात होतात, ते सुख आता तुमच्या घरात नांदणार आहे। जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा, घराचे नूतनीकरण करण्याचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हा काळ अत्यंत सर्वोत्तम आहे। महादेव तुम्हाला सांगत आहे की हे वत्सा, आता चिंता करणे सोडून दे आणि माझ्या कृपेचा आनंद घे। तुमच्या आयुष्यात असे काही प्रसंग घडतील ज्यामुळे तुम्हाला अत्यंत सुरक्षित आणि स्थिर वाटू लागेल। तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबतचे संबंध सुदृढ होतील आणि घरात एक सकारात्मक ऊर्जेचे कवच तयार होईल, जे कोणत्याही वाईट नजरेपासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल। महादेवाचा संदेश तुम्हाला एक अत्यंत मजबूत आणि स्वावलंबी व्यक्तीच्या रूपात पाहत आहेत। तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वावलंबनता येणार आहे तुमच्यामध्ये। तुम्ही आता आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहणार नाही। स्वतःच्या हिमतीवर आणि कष्टावर तुम्ही तुमचे स्वतःचे साम्राज्य उभे करणार आहात। हा काळ तुमच्या वैयक्तिक प्रगतीचा आणि आत्मविश्वासाचा आहे। महादेव तुम्हाला सांगत आहे की तुमच्यामध्ये खूप अफाट क्षमता आहे, फक्त स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा। डाऊट घेऊ नका, स्वतःवर शंका घेऊ नका। तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही आणि तुम्ही अत्यंत विलासी आणि समाधानी आयुष्य जीवन जगण्याच्या दिशेने पुढील पाऊल टाकणार आहात। तुमची आंतरिक शांतता आणि
बाह्य समृद्धी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अत्यंत उच्च पातळीवर असतील. लोक तुमच्या यशाकडे पाहून थक्क होतील असा हा काळ आहे. तुमच्यासाठी अंतिम सावधानतेचा इशारा आणि महादेवांचे संरक्षण होत आहे. जरी तुमच्या आयुष्यात एवढा मोठा सुवर्णकाळ येत असला तरी महादेव तुम्हाला एक अत्यंत तातडीचा इशारा देखील देत आहे. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या भावनिक आघातांमुळे आणि लोकांनी केलेल्या विश्वासघातामुळे सध्या तुम्ही खूप थकला आहात. तुमच्या मनावर अजूनही जुन्या जखमाचे डाग आहेत, वर्ण आहेत, ज्यामुळे तुम्ही सध्या प्रत्येक गोष्टींकडे संशयाने पाहत आहात आणि स्वतःभोवती एक बचावात्मक भिंत उभी केलेली आहे. महादेव तुम्हाला अत्यंत प्रेमाने सांगत आहे की हे वत्सा, तू खूप लढला आहेस आणि आता थकण्याची गरज नाही. युद्धाची वेळ संपली. आता विजयाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आलेली आहे तुझी. तुझ्या मनातील भीती, अविश्वास आणि थकवा माझ्या चरणी अर्पण करून टाक. मी तुझ्या संरक्षणासाठी सदैव त्रिशूळ हाती धरून उभा आहे. या काळात स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. अतिविचार करणे टाळा आणि दररोज कमीत कमी 21 वेळा ओम नमः शिवायचा जप करा. तुमच्या आरोग्य आणि मानसिक शांततेसाठी तर महादेव तुम्हाला विशेष सल्ला देत आहेत. कन्या राशीच्या जातकांसाठी महादेवांचा आरोग्य आणि मानसिक शांततेबद्दलचा तातडीचा संदेश अत्यंत सखोल आहे. महादेव तुम्हाला इथे सांगत आहे की तुम्ही गेल्या काही काळापासून सततच्या अतिविचाराने स्वतःचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडवून घेतले आहे. तुमच्या मनात भविष्याची चिंता आणि भूतकाळातील आघातांची भीती इतकी जास्त आहे की तुमचे मन एका क्षणासाठीही शांत बसत नाही. सतत तुमचे विचार डोक्यात फिरत असतात. महादेव म्हणतात, हे वत्सा, शरीराच्या थकव्यापेक्षा मनाचा थकवा जास्त घातक असतो. तू स्वतःला सतत संशयाच्या आणि असुरक्षिततेच्या चक्रव्यूहात अडकून ठेवलेले आहेस. तुमच्या पोटाशी संबंधित विकार असू शकतो. डोकेदुखी किंवा अपुरी झोप यांसारख्या समस्या केवळ तुमच्या मानसिक तणावामुळेच निर्माण होत आहे, बाकी काही कारण नाही त्याला. तुम्ही जितका मानसिक विचार करणार, ओव्हर थिंकिंग जेवढी करणार, तेवढे तुमच्या शरीरावर त्याचे परिणाम होतील. महादेव तुम्हाला इथे थेट संदेश देत आहेत की आता युद्धाची आणि संघर्षाची वेळ संपली आहे. त्यामुळे मनातील बचावात्मक वृत्ती आणि भीती पूर्णपणे काढून टाका. निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा आणि स्वतःला विश्रांती द्या. जेव्हा तुम्ही तुमचे मन शांत ठेवाल ना, तेव्हा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या नवीन ऊर्जेचा तुम्ही योग्य आनंद घेऊ शकाल. यासाठी महादेवांचे तातडीचे आध्यात्मिक उपाय मी तुम्हाला सांगते. पहिला उपाय जलाभिषेक आणि ध्यान. दररोज सकाळी तांब्याच्या पात्रामधून महादेवाच्या पिंडीवर शुद्ध जल अर्पण करा आणि त्यानंतर केवळ 5 मिनिटे डोळे बंद करून शांत बसा. मनाचा भार पूर्ण महादेवांवर सोडून टाका. रात्री झोपण्यापूर्वी मनातील सर्व चिंता महादेवांच्या चरणी मानसिकरित्या अर्पण करा आणि म्हणा, हे शिवा, आता माझे आयुष्य मी तुझ्याच हातात देत आहे. यामुळे तुम्हाला शांत झोप येईल. अशाच आध्यात्मिक, सायकिक आणि ब्रह्मांडीय संदेशाच्या सखोल मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट करून तुमची ऊर्जा नक्की नोंदवा. तुम्हाला या रीडिंगमधील कोणत्या गोष्टी स्वतःच्या परिस्थितीशी जुळणाऱ्या वाटल्या ते खाली कमेंट करून सांगा. शिवशक्ती किंवा हर हर महादेव लिहून या सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करा. पुन्हा भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.